लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील काही दिवसांपासून विविध प्रकारच्या बातम्या प्रसारित होत आहेत। यामध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची असणारी बातमी म्हणजे जून महिन्यापासून तब्बल 26,40,000 लाडक्या बहिणींचा लाभ हा स्थगित करण्यात आला आहे। यामध्ये अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र असून देखील त्यांचे योजनेचे पैसे काही कारणास्तव थांबवले गेले आहेत। आता यामध्ये कोणते कारण आहे ते देखील लाडक्या बहिणींना सांगितलं गेलं नाही आणि त्यामुळेच योजनेमधून आम्हाला का बाद केलंय, आम्हाला योजनेचा लाभ पुन्हा एकदा सुरू करा अशी मागणी लाडक्या बहिणी करत असताना पाहायला मिळत आहे। यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी आपल्या जवळील अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांना देखील आम्हाला योजनेचे पैसे चालू करा म्हणून विनंती केली किंवा विनंतीचा अर्ज आमच्याकडे द्या आणि तो अर्ज सबमिट करून आमचे पैसे पुन्हा सुरू करा असे देखील सांगितले। परंतु यामध्ये अंगणवाडी सेविका देखील मोठ्या प्रमाणामध्ये सांगत आहेत की आमच्याकडे या विनंती अर्जाबाबतची कोणतीही माहिती आली नाही। जेव्हा आमच्याकडे माहिती येईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू आणि मग तुमचे पैसे सुरू होतील। परंतु हे किती दिवस असं चालणार आणि पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। आता लाडक्या बहिणींनी यामध्ये काय केलं पाहिजे, कसे त्यांचे पैसे सुरू होतील, तसेच ज्यांचे पैसे येत आहेत त्यांचे आता पैसे बंद होऊ शकतात का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना या निमित्ताने पडत आहेत। तर त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण पाहिलं की अटी व निकषांची अंमलबजावणी तशी तर जानेवारी महिन्यापासूनच सुरू करण्यात आली होती। जानेवारी महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या नमो शेतकरी योजना असेल किंवा संजय गांधी निराधार योजना असतील, या योजनांच्या लाभार्थ्यांचे ज्यांचे संजय गांधीचे पैसे येतात त्यांचे पैसे बंद करण्यात आले। ज्यांना PM किसान आणि नमो शेतकरीचे पैसे येतात त्या लाडक्या बहिणींना 500 रुपये महिना सुरू केले आणि त्यानंतर ज्यावेळी रेशनिंग कार्डचा डेटा हा सरकारकडे गेला तेव्हा मोठ्या प्रमाणावर एका कुटुंबामध्ये FMC हा प्रॉब्लेम म्हणजेच की एका कुटुंबामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त लाभार्थी लाडक्या बहिणी दिसल्या आणि अशा पद्धतीने या महिलांचे देखील पैसे सरकारने थांबवले। आता पैसे पुन्हा सुरू करायचे म्हटल्यानंतर तुम्हाला यामध्ये 2 पर्याय आहेत। सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे आता तुमच्या कुटुंबामध्ये 2 विवाहित असतील तर एकाच विवाहितेला पैसे येणार आहेत आणि एका अविवाहितेला पैसे, असे दोघीच लाडक्या बहिणींना यापुढे योजनेचे पैसे जमा होतील। त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आधी किती लाभार्थी आहेत हे तुम्ही तपासायचे आहे आणि एकीला किंवा दोघीलाच योजनेचे पैसे मिळणार आहेत हे ठरवायचं आहे। मग त्यातून पैसे कोणाला मिळणार हे तुमचं ठरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जायचे आहे। अंगणवाडी सेविकांकडे जर अर्ज नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या तालुका पंचायत समितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यायची आहे आणि त्यांना तुमची सर्व माहिती जसं की आधार कार्ड असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, त्यासोबतच रेशनिंग कार्ड असेल, बँक पासबुक असेल, हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जाऊन सर्व माहिती द्यायची आहे। त्यानंतर सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र आहात का याबाबतची खात्री त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी करतील आणि तुम्ही यामध्ये पात्र आढळल्यास तो तुमचा अर्ज हा कलेक्टर ऑफिसला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाईल आणि त्यानंतर योजनेअंतर्गत तुम्हाला पुढचे पैसे सुरू होतील। आता ज्यांचे लाभ सुरू आहेत त्यांचे लाभ बंद होईल का, तर अद्याप कोणत्याही प्रकारे याबाबतची अपडेट देण्यात आली नाही। सध्या तरी छाननीची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे, त्यामुळे पुढचे जे काही हप्ते असणार आहेत ते तर तुम्हाला 100% मिळणारच आहेत। परंतु योजनेचे तुमचे पैसे बंद होऊ नये म्हणून तुम्हाला 2-3 बाबींची खात्री करायची आहे। यामध्ये तुमचं बँक अकाउंट चालू आहे का नाही हे तुम्हाला तपासायचे आहे, जेणेकरून पैसे येण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही। तसेच एका कुटुंबामध्ये तुम्ही जास्त लाडक्या बहिणी लाभ घेत असल्यास तुम्ही रेशनिंग कार्ड फोडून देखील घेऊ शकता। सरकारच्या निदर्शनास येण्याआधी तुमचं रेशनिंग कार्ड जर तुम्ही फोडून घेतलं तर योजनेमध्ये तुम्हाला बाद केले जाणार नाही आणि योजनेचे पैसे तुमचे सुरूच राहतील। तसेच इतर कुठल्याही योजनांचा तुम्ही लाभ घेत असल्यास तो लाभ देखील तुमचा बंद असावा, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे तुमचे पैसे तुम्हाला मिळत राहतील। आता लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा केला जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची देखील बातमी असणार आहे। तसेच 21चा निर्णय देखील आम्ही लवकरच घेऊ असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे। तुमच्या इतर कुठल्याही शंका असल्यास आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।